श्री गणेशाय नमः. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषात इतिहाता स्वामी चरित्र गाता एकता पुनरावृत्ती चुकेल गता अध्यायाचे अंती अक्कलकोटे आले येती निपरा दर्शन देती स्व इच्छेने राहती तयापुरी चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी रावत ते तयाचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्याते चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरुणी कुणी संपत्ती कारणे कुणी मागती संताने भावे म्हणून या लग्न इति दूर देशाहून शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसाऱ्या ते फसले ऐसे आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिती तेथे येती राजपुरविती दृढ चरणी जयाची भक्ती त्यासी होती कल्पतरू जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ नास्तिका प्रति तत्काळ योग्य शासन करिता ती कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हसुनी म्हणती जनांसी ढोंगियाच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण त्याचे अंगी कोणते हो वसत असे ऐसे तयाने निंदिले समर्थांनी अंतरी जाणले जेव्हा ते भेटीसे आले तेव्हा केले नवल एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ती पाठावरती श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शन इच्छा जनसंख्यात पातले तेथे क्षणार्धात समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गरजती वाचे हेतू पुरवावे म्हणीचे म्हणून या विनविती कोणी द्रव्य पुढे ठेविती कुणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयाते कुणी नवसाते करीती कुणी आणून या देती कुणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे संन्यासी कौतुक पाहती मना माझे आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरुनी स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्यासांपुढे लोटीती मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी संन्यासांपुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी सूर्य जाता असता चळासी तेथून या उठले दोन संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज असे जे पातले करू चरणा त्याची झाली विटंबना दंडावया कुत्सित जना अवतरले येतीवरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसर प्रेमळ भक्त चतुर्थो अध्याय घोड हा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भव कानन वैश्वानरा अज्ञान मच्छेदका भास्करा पूर्ण साक्षी परतपरा भक्ता खरा सदैतू अक्कलकोट नगरात एकतप पर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धावगेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक निरुपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणूत म्हणती तयासी बडोद्या माझी त्यावसरी मल्हारराव राज्याधिकारी ते एकदा तयाचे अंतरी विचार ऐसा पातला दिवाना आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले न्यूपवर तयाप्रती कोणी जाऊन अक्कलकोटासी जे येथे आणील स्वामीसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत कार्य जाणून कठीण कुणी न बोलती वचन पुन्हा एका लागून गोष्ट मान्य करविना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर न्यूपा लागी परी ऐसे आपुली जरी इच्छा ऐसे स्वामी ते आणावे वटपुरीसे तरी मी आणीन तयासी निश्चय मनासे असो द्या ऐसे एकूणी उत्तर संतोषला तो न्यूपवर तैसे सभाही समग्र आनंदित झाली न्यूपती सह सकळ जने त्यापरी तात्यासी सन्माने गौरवणी मधुर वचने यशस्वी हो म्हणती त्या तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामीची दिव्य मूर्ती आनंदित झाली चित्ती तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते अक्कलकोटीचे न्यूपती स्वामी चरणी तयाची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा ऐसे पाहुणी तात्यासी विचार पडला मनासी या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे करोनी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिदली भौसाळ दाने याचक धने तृप्त केले स्वामीच्या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेने सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करती सर्वदा एशियाने काही न झाले केले ती तुके व्यर्थ केले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी मग लढविली एक युक्ती एकांती गाठून चोळप्पाप्रती त्याच लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थासी घेऊन याला बडोद्यासी मग मल्हारराव आत्रेसी इनाम देतील तुम्हा ते द्रव्यने सर्वे वशा चोळप्पासी लागली अशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाळा चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चालावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे एकूण या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर राव मल्हार न्यूप्रती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे इति श्री स्वामीचे चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा एकोद भाविक भक्त पंचमोध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.
अध्याय 6 श्री गणेशाय नमा. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाचे अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रति कृपा करुणी मजवरी बडोद्यासी चालावे. भाषण ऐसे कोणी समर्थ बोलती हसोनी मल्हाररावाची म्हणे आम्हाविषयी भाव नसे म्हणून त्याच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यज्ञ व्यर्थ गेला. तात्या म्हणी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसे परी पहावा यज्ञ करुणी. ऐसा विचार केला म्हणी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी तयाते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसाविले गुरुचरित्र आरंभिले भावयासी स्वामी कृपा परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्र चित्त काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजे असे आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करुणी न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीसी. असो कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेन्यात घालून स्वामींसी तात्यासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरला. अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशाते घेऊन बडोद्याचे आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांचे विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत त्याचे नाव. नृपकार्याची धरुणी हाव आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणून सत्वर ठोकायचे चरणी. असे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणी पळाले. तोंडचे पाणी लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा झाली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी. तेथील कार्यासी सोडून साहेबा विषप्रयोग केला. मल्हाररावावरी आळा आला. त्या कृत्यामाचे यशवंताला गुन्हेगारले केले. हातीपायी बेडी पडली. स्वामी वचनी प्रचिती आली. अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत. षष्ठोध्याय गोड हा श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्तम. शुभम भवतु.